चला, आज आपण शंकूचे पृष्ठफळ बघणार आहोत. बघा, याच्या अगोदर आपण बघा या शंकूच्या पृष्ठफळाच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यात आपण या शंकूची काय केली होती, तिरकस उंची काढलेली होती. आज आपल्याला काय करायचे, शंकूचे पृष्ठफळ काय करायचं, शंकूचे पृष्ठफळ. त्याला काय म्हणतो आपण, द सरफेस एरिया ऑफ कोन. द सरफेस एरिया ऑफ कोन. पहा, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, शंकूचे पृष्ठफळ. पहा, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हा जी आकृती आहे कशाची, शंकूच्या आकाराची आहे. आणि या शंकूच्या आकाराच्या आकृतीमध्ये बघा, एक GOD हा एक जो त्रिकोण तयार होतो, त्रिकोण GOD हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. आणि बघा, याला खाली तळाला त्रिज्या आहे, त्याच्यानंतर एक लंब उंची आहे, त्या दोन प्रकारच्या उंची आहेत, एक लंब उंची आहे आणि दुसरी तिरकस उंची आहे. बर, ठीक आहे. तर पहा, याचा आपल्याला काय करायचं, पृष्ठफळ काढायचं आहे. जसं याच्या अगोदर आपण घनाचं, इष्टिकाचित्तीचं आणि वृत्तचित्तीचं जे पृष्ठफळ बघितलं, तसंच या कशाचं, शंकूचे सुद्धा पृष्ठफळ बघायचे आहे. बघा, याचं जे पृष्ठफळ आहे हे 3 भागामध्ये डिवाइड होतं. किती भागामध्ये डिवाइड होतं बघा, पृष्ठफळ 3 भागामध्ये डिवाइड होतं. त्याचे 3 भाग पडतात. किती भाग पडतात, त्याच्या पृष्ठफळाचे 3 भाग. 3 मध्ये जे पहिला भाग जो आहे त्याला म्हणतो आपण तळाचे पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ. कुठलं, तळाचे पृष्ठफळ. त्याच्यानंतर दुसरा जो भाग जो आहे तो दुसरा भाग म्हणतो की वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ. आणि त्याच्यानंतर जे शेवटचं आहे त्याला म्हणता येते शंकूचे तिसऱ्या क्रमांकाचं जे पृष्ठफळ जे काढतो आपण त्याला काय म्हणतो, एकूण पृष्ठफळ. कुठलं, एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ. ओके, बघू आपण आता. पहा की 3 प्रकारचे पृष्ठफळ काढायचे असतात. शंकूचं पृष्ठफळ काढता वेळेस पहिलं असतं की तळाचं पृष्ठफळ. तळ म्हणजे एकदम खालचा भाग, एकदम खालचा भाग. खालचा भाग कसा आहे, हा गोल आहे, वृत्त आहे. कसा आहे, गोलाकार आहे. कसा आहे हो, तो गोलाकार आहे. मग आता या खालच्या गोल पृष्ठाचं पृष्ठफळ काढायचं म्हणजे काय करायचं, या गोलाचं क्षेत्रफळ काढायचं. एकदम काय असतं पृष्ठफळ काढणे म्हणजे काय, की त्या पृष्ठाचं, त्या पानाचं किंवा त्या पृष्ठाचं किंवा त्या पृष्ठाचं किंवा त्या बाजूचं काय करणे, क्षेत्रफळ काढणे. मग आता इथं तळाचा ज्यावेळेस आपण पृष्ठफळ काढतो तर तळ हा कसा आहे, गोलाकार आहे. तळ कसा आहे, गोलाकार आहे. म्हणून तळाचे पृष्ठफळ, तळाचे पृष्ठफळ. आता तळभाग कसा आहे, याचा तळभाग आहे, या तळाचं पृष्ठफळ काय असेल, शंकूचा तळभाग कसा आहे, गोलाकार आहे. शंकूचा तळभाग कसा आहे, शंकूचा तळभाग गोलाकार आहे. तळभाग गोलाकार. पहा, तळभाग कसा आहे, आता गोलाकार आहे. बर, गोलाकार पहा ना, ह्या कसा आहे, एकदम गोल आकाराचा. शंकूचा तळभाग कसा असतो,
गोल आकारात असतो. म्हणून या शंकूच्या तळाचे पृष्ठफळ काढणे म्हणजे इनडायरेक्टली काय करणे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणे. काय करणे, वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग सूत्र काय पडेल वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं, पाय आर चा वर्ग. पाय आर चा वर्ग. म्हणून शंकूच्या तळाचे पृष्ठफळ बरोबर काय आहे, पाय आर चा वर्ग. का, कारण की शंकूचा तळभाग हा कसा आहे, गोलाकार आहे. तो कसा आहे, गोल आहे. मग म्हणून पहा, म्हणून काय की शंकूचं तळाचं जे पृष्ठफळ जे काढायचं असतं तर ते काढताना काय करतो आपण, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र मांडत असतो. तर पहा मग त्याच्यानंतर कुठलं आहे, दुसऱ्या प्रकारचं कोणतं, त्याचा दुसरा भाग. म्हणून पहा हे सूत्र इथे लिहून घेतो बघा. सूत्र लिहून घेऊया वरती, पाय आर चा वर्ग. पाय आर चा वर्ग. ठीक आहे, बघू. नंतर नंबर 2 कुठलं सांगितलं की वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ. आता पहा वक्र पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय म्हणतो आपण. याच्या अगोदर पहा इष्टिकाची मध्ये घनामध्ये आपण बघितलं होतं की उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ कसं होतं, उभे पृष्ठफळ. याच्यात जे वक्र पृष्ठफळ जे नाव जे ते इनडायरेक्टली शंकूमध्ये कशासाठी वापरलेलं आहे, उभे पृष्ठफळ. म्हणून या किंवा ब्रॅकेट मध्ये करा, ब्रॅकेट मध्ये उभे पृष्ठफळ. उभे पृष्ठफळ पहा. आता ज्यावेळेस आपण शंकूचं उभे पृष्ठफळ काढतो तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला, या खालच्या तळाचा जो भाग आहे हा विचारात घ्यायचा नाही. हा काय करायचा, विचारात घ्यायचा नाही. मग आता याच्यासाठी काय करायचं, फक्त आपल्याला या उभ्या पृष्ठात हा जो वरचा जो कोन आहे, या तळापासून जो वरचा जो कोन तयार होणार याचाच विचार करायचा. या खालचा विचार करायचा नाही. खालचा विचार करायचा की आपल्याला नाही. म्हणून पहा आता या उभ्या पृष्ठांचं ज्यावेळेस आपण पृष्ठफळ काढतो, उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काढतो त्यावेळेस काय करायचं, काय सूत्र वापरायचं त्याला, तिथं सूत्र वापरायचं बघा, पाय कुठलं, पाय आर आणि यल. म्हणजे पाय त्याला गुणिले त्रिज्या आणि नंतर यल. यल म्हणजे काय, तिरकस उंची. यल म्हणजे काय, तिरकस उंची. विसरून नका जाऊ. म्हणजे पाय गुणिला त्रिज्या, पाय गुणिला त्रिज्या आणि त्याला गुणिले काय, तिरकस उंची. हे काय झालं, वक्र पृष्ठफळ म्हणजे शंकूच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. चला आता हे सूत्र आपण काय करू, वरती लिहून घेऊ. पाय आर यल. पाय आर यल म्हणजे याच्यात काय की वक्र पृष्ठफळामध्ये आपण खालचं जे तळाचं जे पृष्ठफळ हे काय विचारात घेतलं नाही. हे काय केलेलं आहे, विचारात घेतलेलं नाही. चला नेक्स्ट तिसऱ्या क्रमांकाचा आहे बघायचा. तिसऱ्या क्रमांकाचा आहे एकूण पृष्ठफळ. काय, एकूण पृष्ठफळ. आता शंकूचं एकूण पृष्ठफळ काढायचं आपल्याला, तर त्याच्यामध्ये पहा चला शंकूच्या एकूण पृष्ठफळामध्ये बघा, एकूण पृष्ठफळामध्ये काय असतं की तळाचं पृष्ठफळ म्हणजे या तळाचं पृष्ठफळ
आणि वरचं उभे पृष्ठफळ म्हणजे काय, वक्र पृष्ठफळ, या दोन्ही पृष्ठफळांची काय असते, एकूण बेरीज असते. कशी असते बघा, याची बेरीज कशी होते पाहू. पाय आर स्क्वेअर म्हणजे तळाचे पृष्ठ, तळाचे पृष्ठ. ओके. नंतर वक्र पृष्ठफळ काय असते, पाय आर एल, पाय आर एल. आता पहा याची बेरीज कशी करायची, पहा सेम काय आहे पाय, म्हणून पाय बाहेर. ओके. त्याच्यानंतर पहा इथं आरचा काय आहे, वर्ग आहे, म्हणजे काय आर इंटू आर, म्हणून एकदाचे आर काय केले, बाहेर काढले, ब्रॅकेट मध्ये गुणिले या आर आणि या कंसाच्या मधून चिन्ह कोणतं, गुणाकाराचं. ब्रॅकेट मध्ये काय आहे, राहिलं काय, एक त्रिज्या राहिली आर अधिक आणि काय राहिलो, तिरकस उंची. म्हणजे पहा इथे जे आर गुणिले आर होत आहे, एकदाची आर ची जोडी आपण आर बाहेर काढली आणि जे इकडं आर जे राहिले होते ते आर काय केले आपण इथं ब्रॅकेट मध्ये टाकल्यानंतर समोरचं जे आहे म्हणजे तिरकस उंची ही काय केली इकडं आर केली, म्हणजे डायरेक्टली काय केलं पहा, पाय आर इंटू आर अधिक पाय आर एल असं झालं. हो. आता पहा हे पाय आणि हे पाय एकदाचे बाहेर. ओके. त्याच्यानंतर पहा हे आर आणि हे आर यांची जोडी एकदाची काय केली, बाहेर घेतली. आता राहिलं काय, आर आणि त्याला अधिक मध्ये काय आहे, तिरकस उंची, म्हणून आर अधिक एल. बरोबर आहे, एकदम या पद्धतीने. म्हणून पहा सूत्र काय तयार झालं, पाय आर इन ब्रॅकेट आर इन आर प्लस एल, म्हणजे सूत्र काय तयार झालं त्याला की पाय गुणिला आर आणि पाय गुणिला आर गुणिला कंसामध्ये आर अधिक एल, म्हणजे पाय गुणिला त्रिज्या त्याला गुणिले कंसात त्रिज्या अधिक तिरकस उंची. हे कशाचे, एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र. कोणाचं एकूण पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र. तर चला हे तिन्हीच्या तिन्ही सूत्र एकदा लिहून घ्या, म्हणजे आपण काय करू, याचं एक एक्झाम्पल बघू. याच्यावर काय करायचं, आपल्याला एक एक्झाम्पल बघायचंय. चला ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ लगेच आपण. पहा बोर्डवर उदाहरण घेतलेलं आहे आपण. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 12 सेंटीमीटर व लंब उंची 16 सेंटीमीटर असेल तर त्या शंकूचे तळाचे पृष्ठफळ व वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढायचे. म्हणजे आपल्याला काय दिलं, शंकू दिला, याच्या अगोदर जे आपण या साईडला जी आकृती घेतली होती तर बघा तिच्या तळाची त्रिज्या दिली आणि लंब उंची दिली. काय दिली, लंब उंची. आणि आपल्याला काय सांगितलं, तळाचे पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ. तर सर्वप्रथम पाहू आपण, बघा याच्यामध्ये उत्तरामध्ये काय काय दिलं, त्रिज्या म्हणजे आर किती आहे, 12 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय दिलं, लंब उंची. कशाला दाखवतो आपण, एचच्या अक्षराने 16 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा याच्या अगोदर आपण तिरकस उंची काढली होती, ती तिरकस उंची दिलेली आहे याच्यात, नो, म्हणजे एल दिला का नाही, म्हणजे आपल्याला एल सुद्धा काढावा लागेल. चला त्या बोर्डचे आपण 2-3 टक्के पडू, म्हणजे आपल्याला जागा पुरली पाहिजे. ठीक आहे. पहा पहिले काढू आपण त्या शंकूच्या तळाचे पृष्ठफळ. पहा तळाचे पृष्ठफळ काढता वेळेस
शंकूचा तळ कसा असतो? वर्तुळाकृती असतो. कसा असतो? वर्तुळाकृती. आणि त्या वर्तुळाकृतीचं पृष्ठफळ काढणे म्हणजे इनडायरेक्टली काय करणे? त्या वर्तुळाकृती पृष्ठाचं क्षेत्रफळ काढणे म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र. काय सांगितलेलं आहे सूत्र आपण? पाय r चा वर्ग. सूत्र म्हणते की पाय r चा वर्ग. ठीक आहे. आता पायची किंमत त्यांनी इथे किती घ्यायचं आहे? 3.14. 3.14 घ्या गुणिला r म्हणजे किती आहे? 12 सेंटीमीटर म्हणजे 12 चा वर्ग. 3.14 गुणिले 12 गुणिले 12. ठीक. पहा 12 चा वर्ग म्हणजे किती हो? 3.14 गुणिले 12 चा वर्ग होतो 144. ओके 144. आणि या 144 ला काय करायचं? 3.14 नी गुणिले करायचं. 144 ला 3.14 काय करायचं? गुणाकार. आता गुणाकार करून घेऊ आपण याचा. 3.14 गुणिले 144 4 क्यूब 16 चाले 1 4 क्यूब 4 के 4 आणि 5 4 त्रिक 12 4 त्रिक 12. ओके 4 क्यूब 16 6 चला 4 1 4 आणि 5 4 त्रिक 12. ठीक आहे. सारखे दाखले येतील 6 5 2 1. ठीक आहे 4 1 आणि 3. 6 6 5 6 11 4 1 1 2 3 आणि 5 8 4 12 4 1 1 आणि 2 2 2 4 आणि 5 3 आणि 4 म्हणजे 5 6 6 6 5 11 4 1 2 आणि 3 5 आणि 3 8 8 4 12 2 4 1 1 आणि 2 2 2 4 4 आणि 5 आणि 3 आणि 4. म्हणजे या तळाचं पृष्ठफळ किती आलं? की 45,000. 45 आणि परत पहा ना इथं पॉइंट आहे माझा तो. इथं काय आहे? 3.14 म्हणजे हा काय इथं पॉइंट आहे. पॉइंट दिसला पाहिजे बघा. हा काय आहे? पॉइंट आहे. म्हणून शेवटच्या दोन संख्या सोडून काय द्यायचा? पॉइंट द्यायचा. शेवटच्या दोन संख्या सोडून काय द्यायचा? पॉइंट द्यायचा. किती आलं? 452.16. काय हे? चौरस सेंटीमीटर. चौसेमी. चौरस सेंटीमीटर. पृष्ठफळ कशात असते? चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर मध्ये. नेक्स्ट काय सांगितलं? वक्र पृष्ठफळ. काय? वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी काय माहित पाहिजेत आपल्याला? यल. काय माहित पाहिजेत? यल. म्हणून यल काढून घेऊ. काय करू? यल काढून घेऊ. आता यल काय असतो? यल चा वर्ग बरोबर यल चा वर्ग बरोबर याच्या अगोदरच्या व्हिडिओत उदाहरण आहे आठवा. h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. ओके ठीक आहे. आता इथं यल काढायचा म्हणजे h दिलेले 16 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. 16 चा वर्ग किती? आता 16 चा म्हणजे 15 चा वर्ग येते 225. डायरेक्टली सांगू शकतो बघा. 15 चा वर्ग किती? 225. आपल्याला काढायचं 16. 15 आणि 16 किती होतात? 31. 5 आणि 1 6 2 आणि 3 5 256. 256 16 चा वर्ग अधिक 12 चा किती घेतलेला आहे आपण इथं? 144. 144. पहा यल स्क्वेअर किती आले? उत्तर किती आहे?
6 4 10 शून्य हाताला 1 6 4 10 शून्य हाताला 1 2 आणि 3 आणि 4 4 आपल्याला काय l चा वर्ग 400 आला आता काय घ्यायचं l वर्गमूळ कितीचा वर्ग आहे हा 20 चा कितीचा वर्ग आहे हा 20 चा म्हणजे l बरोबर किती 20 सेंटीमीटर l बरोबर किती आहे 20 सेंटीमीटर एक मिनिट हा l बरोबर येते बघा 20 सेंटीमीटर म्हणजे तिरकस उंची किती आली त्याची 20 सेंटीमीटर आता आपण काढू वक्र पृष्ठफळ नंबर 2 शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर आणि एल पाय आर आणि एल पाय आर आणि एल हे काय आपलं सूत्र आहे आता पायची किंमत किती सांगितली पायची किंमत सांगितली 3.14 गुणिले आर आणि पाय काय चिठ्ठा दिसत नाही म्हणजे गुणाकार करायचा गुणिले आर किती 12 एल किती आहे 20 सेंटीमीटर आला एल आला 20 ओके 3.14 बरोबर 24 आणि शेवटचा 0 शेवटचा काय 0 आता पहा आपल्याला करायचा आहे गुणाकार करू पहा त्याचा गुणाकार असे होते 3.14 गुणिले 240 पहा शून्य ठेवून देऊ अगोदरच काय प्रॉब्लेम नाही 24 चूक 96 4 9 24 एक 24 आणि 9 9 13 म्हणजे 33 4 3 24 त्रिक 72 72 आणि 3 75 75 बघा 2.2 संख्या सोडून काय पॉइंट आहे म्हणजे हा शून्य आपण कट केला तरी चालतो 753.6 753.6 काय वक्र पृष्ठफळ म्हणजे चौरस सेंटीमीटर चौसेमी चौरस सेंटीमीटर ओके बघा त्याच्यानंतर जे शेवटचं राहिलं की एकूण पृष्ठफळ काय एकूण पृष्ठफळ तिसऱ्या क्रमांकाचं बघा एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ म्हणजे काय की हा पहिला क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांक या दोन्हीच्या उत्तराची काय आहे बेरीज दोन्हीच्या उत्तराची काय बेरीज म्हणजे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय तळाचं पृष्ठफळ अधिक वक्र पृष्ठफळ बरोबर काय एकूण पृष्ठफळ आपण तसे करून पहिले सूत्रांकडून सूत्र काय म्हणते आपल्याला पाय आर कंसामध्ये आर अधिक एल पाय किती सांगितलं 3.14 गुणिले आर किती आहे 12 गुणिले 12 अधिक 16 सॉरी 12 अधिक 20 बघा 3.14 गुणिले 12 गुणिले कंसातले क्रिया प्रथम घेऊ 12 गुणी 12 आणि 20 किती होतात 32 ओके कारण की बेरजेची क्रिया आहे त्याच्यानंतर 3.14 गुणिले पहा 12 गुणी 24 चे 4 हातच्या 2 12 36 आणि 2 38
8 आणि 1 8 आणि 3 11 6 1 8 3 24 ने 25 3 चूक 12 2 4 1 3 1 3 3 आणि 1 4 आणि 3 त्रिक 9. उत्तर 5 6 5 आणि 2 7 2 आणि 4 आणि 5 त्याच्यानंतर 5 आणि 4 9 आणि 10 6 1 3 आणि 9 12. पहा शेवट इथं दोन संख्या सोडून पॉईंट आहे म्हणून शेवटच्या दोन संख्या सोडून काय द्यायचं पॉईंट. म्हणजे किती आलं उत्तर किती यायला 1205.76 1205.76 चौरस सेंटीमीटर चला आता काय करायचं बघा की आपलं जे तिसऱ्या क्रमांकाचं जे पृष्ठफळ काढलंय एकूण पृष्ठफळ आपण याची बेरीज केली तर तेवढं येतं का बघू. काय करू तेवढं येते का बघू. पहा पहिले घेऊ 452 पहा 452.16 अधिक हे वक्र पृष्ठफळ 753.6 म्हणजे समोर शून्य द्या 6 6 आणि 7 3 आणि 2 5 5 आणि 5 10 चला 1 4 आणि 5 7 आणि 5 12 1205.76 म्हणजे पहा याची आणि याची बेरीज ही तिसऱ्याची एकूण गुणाकार हा आला पाहिजे तेव्हाच आपलं उदाहरण काय बरोबर आहे. बघा चला तर पृष्ठफळ काढता वेळेस आपल्याला एल काढायची गरज पडते. एल कुठं लागतो वक्र पृष्ठफळ काढता वेळेस आणि एकूण पृष्ठफळ काढता वेळेस. पण पहा तळाचं पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ ज्यावेळेस तुम्ही काढसाल त्यावेळेस त्या दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या पृष्ठफळाची एकूण बेरीज म्हणजे काय असते एकूण पृष्ठफळ असते. एक तर तुम्ही सूत्रानुसार काढा किंवा डायरेक्टली पहिले दोन काढून नंतर काय करा त्यांची बेरीज करा तरीही चालते. या पद्धतीचं काय होतं हे उदाहरण होतं शंकूचे पृष्ठफळ. बघा एकदम सिंपल असतं कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता किंवा ताण न घेता गणित काय सोडवायचे असतात. जेवढे तुम्ही जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढा हा गणित विषय काय असतो आपल्या जवळ येतो. आणि याच पद्धतीने काय तुम्ही एकदम हसत खेळत काय करायचं असतो अभ्यास करायचा असतो. चला ठीक आहे. तर पहा तुम्ही आता याच्यानंतर याच्यावरती येणारे उदाहरणं तुम्ही सोडवण्यासाठी काय रेडी आहात. वारंवार हे व्हिडिओ बघत जा. काय असते की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. एकदम सिंपल भाषेत म्हणजे एकदम चर्चा केल्यासारखं समजून सांगण्यासारखं चालू आहे. खूप काय अशा कठीण शब्दामध्ये किंवा बोर होईल या पद्धतीचं सांगणं बिलकुल नाही. ठीक आहे. चला थांबून घेऊ आता. उदाहरणं सोडवत जा. प्रॅक्टिस मोर दॅन काय करायची प्रॅक्टिस करायची असते. बघून घ्या एकदा उदाहरण बी. ठीक आहे. ओके.